या विद्यार्थ्यांची किती नीट पेपर पडला तुम्ही जर न्याय देणार नसाल तर मोदी विरोधी आंदोलन आहे असं ती फिरतील, पण मोदी विरोधी हे आंदोलन नाहीये. मोदी साहेबांनी लोक पाठवून यांना न्याय दिला पाहिजे. तसं न्याय म्हणजे काय? अरे या विद्यार्थ्यांची किती नीट पेपर पडला हे म्हणतात एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा द्या, असं तुम्ही म्हणता. प्रधानमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा त्यांचा, की विद्यार्थी मानतात म्हणून घ्यावा? बरं, जर तुम्हाला ही आनंदाची भविष्याची सगळी राजगादी जर या लोकांनी दिली असेल तर यांच्यासाठी एक मंत्री सोडा म्हणते तर तुम्हाला सोडायला काय हरकत आहे बा? मोदी साहेब तुमजवळ कमी आहेत का लोक? दुसरा करावा. आणि पण हे ब्लॅकमेल झालं ना. मग ते म्हणते की हे ब्लॅकमेल होतं, की आम्ही सांगतोय की मंत्रीला इस्तीफा म्हणून तुम्ही आमच्या दबावावर मोदीजी म्हणणार की दबावची राजनीती झाली. आणि मग मोदी साहेबांनी ब्लॅकमेल नाही केलं का या लोकांना? म्हणून तुम्हाला एका माणसाचा राजीनामा मागितला तर तुम्ही त्याला ब्लॅकमेल समजत असाल तर आज तुमचेच लेकर आहेत मोदी साहेब, हे तुम्ही फोडून काढले. याला काय म्हणते? हे जर तुम्हाला नुसतं एक राजीनामा मागितला साधा, सरकार बरखास्त करा म्हणून नाही सांगितलं, ज्या मिनिस्टरची चूक आहे त्यांना राजीनामा द्या म्हणून सांगितलं. तुम्ही हसत हसत त्या जनतेचं म्हणणं स्वीकारायला पाहिजे होतं मोदी साहेब. हसत हसत. पण सिस्टम बदलणार का एका मंत्रीच्या राजीनामानंतर? आधी वाटत होतं बदलत. तुम्ही जर राजीनामाच घेत नाही तर आता त्याला होतं तुमच्याकडे बेसिस असेल, तुम्ही जर न्याय देणार नसाल